मित्रांनो, तुम्ही इव्हेन किंवा हिप आर्थरायटिस आणि सायटिकामधलं पेन कसं डिफरन्शिएट करू शकता? साधारणपणे तुमचा जेव्हा सांधा खराब व्हायला लागतो इव्हेनमध्ये, तर तुम्ही त्यावेळेस सायटिका म्हणून ट्रीटमेंट घेत असता. तुम्हाला ते समजून येत नाही नेमकं हे इव्हेनचं पेन आहे की सायटिकेचं. तर इव्हेन किंवा हिप आर्थरायटिसचं पेन हे तुमच्या फ्रंट पॉकेटच्या बाजूला किंवा साईड पॉकेटच्या बाजूला असतं. त्याचा एरिया त्या मानाने जास्त असतो. आणि सायटिकेचं पेन हे पिंक पॉईंट, रेडिएटिंग आणि शार्प शूटिंग पेन असतं. बटकपासून चालू होऊन तुमच्या पायाकडे जातं. जेव्हा तुम्ही खुर्चीवरून उठताना जे पेन होतं ते हिपचं असू शकतं किंवा इव्हेनचं असू शकतं. तुमच्या मुवमेंटमध्ये किंवा तुमच्या वेगवेगळ्या मुवमेंटमध्ये जे पेन वाढतंय हिप आर्थरायटिसचं असू शकतं. सायटिकेचं पेन शक्यतो तुम्ही वेट बेरिंगमध्ये जास्त असतं. तुम्ही खूप चालल्यावर ते पेन वाढतं किंवा खाली वाकून झुकताना ते पेन वाढतं. अशा प्रकारे साधारणपणे ढोबळ मनाने तुम्ही सायटिका आणि इव्हेनचं पेन डिफरन्शिएट करू शकता.